गुरुदैव दत्त. वेद धर्म मुनींनी दिलेलं अद्भुत परंतु चटकन लक्षात न येणारं वरदान. श्री गुरुचरित्र दुसऱ्या अध्यायाची 270वी ओवी गुरुभक्तीच्या परमोच्च आदर्शाचं दर्शन आहे. तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती, श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी. या अध्यायामध्ये वेदधर्म मुनींनी आपला शिष्य संदीपकाच्या गुरुनिष्ठेची परीक्षा घेण्यासाठी स्वतःवर कुष्ठरोग निर्माण केल्यानं त्यांचं शरीर दुर्गंधीयुक्त होतं, जखमांनी भरून जातं. तरीही संदीपकाच्या मनात किंचितही किळस, आळस, शंका किंवा उद्वेग निर्माण होत नाही. तो अखंड श्रद्धा, नम्रता आणि प्रेमानं गुरुसेवेमध्ये तत्पर असतो. गुरुदेव वेदधर्म हेच ईश्वर ही त्याची ठाम धारणा असल्यानं त्याच्यावर प्रसन्न होऊन आलेल्या भगवान श्री शिव आणि श्री विष्णू यांनी दिलेलं वरदान देखील तो नाकारतो. संदीपकाची ही परीक्षा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक होती. गुरुसेवा हेच ज्याच्या जगण्याचं ध्येय झालं, त्या संदीपकाच्या त्या अढळ विश्वासामुळे त्याचे गुरुदेव वेदधर्म मुनी अत्यंत प्रसन्न होतात आणि ते आपलं कुष्ठरोगमुक्त दिव्य स्वरूप प्रकट करून संदीपकाला वरदान देतात. ते म्हणतात, जो कोणी तुझं स्मरण करेल त्याचे सगळे कष्ट नष्ट होऊन तो सदैव आर्थिक, मानसिक आणि शारीरिक पारमार्थिक संपत्तीमध्ये नांदेल. ही गुरुभक्तीची अद्वितीय शक्ती आहे. शिष्याच्या निस्वार्थ सेवेनं तो केवळ गुरुकृपाच नव्हे तर लोककल्याणाचं अशा प्रकारे माध्यम बनला. संदीपकाचं स्मरण म्हणजेच श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणं आहे. गुरूंवरचा अढळ विश्वास सगळी संकट नष्ट करतो आणि शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा समृद्ध होऊन जातात. खऱ्या भक्तीनं अशक्यही शक्य होऊन जातं. गुरुदैव दत्त.